पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल, आपली मका ती सगळी भिजवायची झाली नव्हती, कारण विहिरीतलं ती पाणी सगळं संपलं होतं. एवढं पावसाळ्याचं ती दिवस आहेत, तरी पण विहिरीचा की नाही तळ दिसत होता. लगेच पळत जाऊन मोटर ती पण बंद केली. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. सगळ्यात पहिलं तर तुमचं आभार मानतो, कारण थोड्याच दिवसात आपलं 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तुमचा सपोर्ट आणि माझी मेहनत एकत्र जुळून आली, त्यामुळे अजून पण असा सपोर्ट करत राहा. विहिरीतलं पाणी ती निघलं की लगेच ऊस न्यायला आलो. पप्पा ते तर बोलत होते, गावाला थांबायचं म्हणलं की तुला तर कष्ट करावं लागेल. आणि हो, तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघतायच की मी किती कष्ट करतोय. नंतर त्याला ऊस त्याने बांधून दिला आणि पप्पा गेले घराकडच्या दिशेने. आणि हो, जाता जाता मला दुसरं पण काम सांगून गेलेलं. नंतर त्याला मेगा स्वीटच्या रानात आलो. इथं पण मेगा स्वीट तोडायचं होतं, पण मी झाडाखाली बसलो तेव्हाच मला एक मऊ दिसलेलं. मला थोडीशीच वैरण तोडूस तर पप्पा ते पाण्याची बाटली घेऊन आलं. मग पाणी ते पेलो आणि सगळी वैरण गाडीवर बांधून घेतली. मग बांधलेली वैरण ती अशी गाडीवर पाठवून दिली. आणि हो, जाताना पण अजून एक काम सांगून गेलेलं, खालच्या मळ्यात जाऊन घास त्याने पण तोडायचा होता. मग लगेच चालत चालत घासाच्या रानात पण आलो. सगळा घास अगोदर मीच तोडलेला, आता राहिलेली फक्त ह्यात एकच सरी, तीच तोडायला मी इथं आलेलो. आणि हो, सोबत नॅरेटो पण आलेला. तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघतच असाल, नॅरेटो हा सोबतच असतो. नॅरेटो साठी एक लाईक तर बनतोच. सगळा घास त्याने पण मी तोडून घेतला. आणि हो, हे सगळं काम असल्या उन्हात केलं, त्यामुळे घाम त्याने तर भरपूर आला होता. आता ही पण घास बांधून द्यायचा होता. तिथनं पप्पा ते विहिरीकडे गेलो होतं. तोपर्यंत मी म्हणलं रानातल्या झाडाखाली बसावं. आणि हो, घासाच्याच रानात सुबाबीची झाडं ती खूप आहेत. तिथंच थोडासा मोबाईल त्यांनी बघत बसलो. नंतर त्याला घासाची ती वैरण बांधून घेतली. ह्या उन्हामुळे ऊन खूप लागत होतं. पप्पांना म्हणलं आता मी गाडी घेऊन जातो. पप्पा म्हणलं गप पडतो का. आणि तिथनं काय म्हणत आलं, पप्पा डायरेक्ट गाडीवरून खाली उतरलं. ही बघा, गुरांना ते एका टायमिंगला एवढी वैरण लागते, ती सगळी एकत्र करूनच कटरला टाकली जाते. घरी आल्यावर बघितलं तर आपल्या जिमून काहीतरी काम लावून ठेवलेलं. त्यासाठीच हळद आणि तेल घेऊन गेलतो, कारण जिमूच्या छोट्या शेंगातून रक्त येत होतं. आणि त्यानंतर पप्पा बोलला मी गुरांना वैरण घालून घेतो, तोपर्यंत तू फवार मारून ये की. इथं मी कोराजन N6 हे औषध वापरलंय. औषध ते टाकीत ओतून घेतलं आणि लगेच टाकी ती पाण्यानं भरून घेतली. पाण्यानं भरलेला पंप ती पाठीवर अडकून घेतला. असं शाळेत लहानपणी सेम टू सेम दप्तर अडकून जायचो. आणि असं वाटायला लागलं की लहानपणच बरं होतं, कारण काम त्याने तर भरपूर नसायचं, नुसतं खेळत बसायचं. पण त्यावेळेस दप्तराचं वजन खूप लागत होतं. मन त्याने तर भरपूर इमोशनल झालं होतं, पण काय करायचं, काम त्याने तर भरपूर होतं. एकटाच चालत चालत निघालो होतो. आणि हो, फायनली उसाच्या लागणीच्या रानात आलो. व्ह्यू बघा, असला खतरनाक व्ह्यू दिसत होता ना, बसच. आणि हो, आज आपल्या लागणीला जवळजवळ 25 दिवस कंप्लीट झाले होते. आणि हो, कसलाच विचार न करता झटकीपट फवारा चालू केला. हा फवारणीचा हात खूप महत्वाचा होता, कारण ऊसाची ग्रोथ फास्ट व्हावी म्हणून हा फवारा केला जातो. ऊसाची मेन वाढ तर आतापासून सुरू होते आणि नेमका त्याच कालावधीत हा त्रास जाणवायला सुरू होतो. सगळी फवारणी तर काय आज झाली नाही, म्हणूनच ही खून त्याने पण केली होती, कारण उद्या जर फवारणी करायला आलो तर कुठपर्यंत आलंय ते कळत नाही. सकाळ सकाळच मी आणि पप्पा उरकून निघालेलो. कशाला निघालोय व कुठं निघालोय सगळं सांगतो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जिकडे निघालो त्या साईडला भरपूर कच्चा रस्ता होता. मग थोड्याच वेळात चांगल्या रस्त्याला ती लागलो. जसं आता रस्त्याचं उदाहरण बघितलं, तसंच आपल्या लाईफ मध्ये सुद्धा एक उदाहरण आहे. रस्त्याने जात असताना हा भला मोठा सोलारचा पण पॅनल दिसला. हा सोलार प्लांट कोणाचा आहे माहित नाही, पण भला मोठा आहे. आणि या प्लांट शेजारूनच रस्ता गेलेला आहे. हिंगणी गावाकडच्या रस्त्याकडे जात असताना ह्या सोलारच्या प्लांटच्या आतमध्ये एक सिद्धनाथाचं पण मंदिर आहे. पप्पाने सोलारच्या प्लांट पासून गाडी आतमध्ये ढकलली. आणि हो, वातावरण ते सकाळ सकाळ असल्यामुळे व्हिडिओ ती खतरनाक येत होता. आणि ही बघून घ्या, पूर्ण मंदिराचं ती स्ट्रक्चर आहे. कुठेतरी श्रद्धा असावी म्हणून आलो होतो. आणि सोबतच चांगल्या कामाला पण निघालो होतो. मंदिर एवढ्या मळा रानात असून पण प्यायच्या पाण्याची ती पण सोय केली होती. मंदिराच्या पुढच्या बाजूला नंदी ती पण आहे. नंदीच्या शेजारीच सारे छोटे छोटे नंदी आहेत. मला नक्की काय माहित नाही, पण छोटे छोटे नवस गेलेले असतील. मला अजून पण समजलं नाही मंदिरात जाताना घंटा का वाजवतात. जर याचं खरं कारण तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. म्हणून मी पण घंटा वाजवून गेलो. इथली जत्रा झाल्यापासून खूप दिवस कोण आलं नसेल, म्हणून पप्पा ते म्हणलं मी लुटून काढतो. पप्पा लुटून ते घेतात आहे, तोपर्यंत म्हणलं मिरर टाईप एखादा फोटो वगैरे काढून घ्यावा. हा आरसा कोणी तर भेट म्हणूनच दिलेला आहे, त्यावर त्यांचं नाव पण टाकलेलं आहे. देवाने काय ऐकलं का नाही मला माहित नाही, पण जिकडे चाललोय ते काम होऊ दे असं मी म्हंटलो. मंदिराच्या समोरच गावाकडच्या लोकांना गजिती खेळण्यासाठी हे केलेलं आहे. आणि हो, हा खेळ तर महाराष्ट्राच्या परंपरेनुसार जपला जातोय. सिद्धनाथाच्या यात्रेवेळेस भरपूर लोक इथं जमा होतात. पाण्याची दुसरी पण सोय केलेली आहे. एवढ्या माळात पण हापसा तयार केलेला आहे. ट्रस्टने तर पब्लिक साठी भरपूर सोय केलेली आहे. ह्या पंपाला कधी पण उन्हाळा पावसाळा कधी पण जावं पाणी असतंय. नंतर त्याला अजून माळाचं रस्तं लागलं. मला वाटलं आमच्या एरियात फक्त माळा आहे, सगळीकडचं रस्ता असंच आहेत बरं का. नंतर त्याला आलो हिंगणी गावात. तिथनं आता चांगला रस्ता लागणार होता. हिंगणी रस्ता संपला की सातारा सोलापूर हायवे चालू झाला. तिथनं पप्पाला ते म्हणलं गाडी दमन चालवा. तिथनं पप्पा म्हणलं बापाचा नाद करायचा नाही. बापाचा नाद नाही करायचा.
तिथनं नंतर ज्याला कॉलेजवर आलो. हे कॉलेज होतं का काय होतं काय समजना. कॉलेजचं त्याने काम चालू होतं, पण कॉलेज ते खूप व्हायरल झालेलं होतं, म्हणूनच मी ऍडमिशन करायला आलो होतो. मी ऍडमिशन कशाला केलं आणि फीस किती आहे ते पिन केलेलं कमेंट मध्ये दिलंय. नंतर त्याला घरी येताना असं पायपा ते घेऊन आलो. ह्या पायपा कशाला आणले त्या व ह्याचं काय करायचंय ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा. तोपर्यंत सबस्क्राईब करून जावा की आपले असेच मराठी ब्लॉग येत असतात. आणि बेल आयकॉन वर पण क्लिक करा, म्हणजे मी ब्लॉग अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.